नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत स्वामी समर्थाची करुणा म्हणजे विठोबाची गोष्ट आहे. ते कथा आहे स्वामी समर्थाचे. तर ऐका. एका खेडेगावात विठोबा नावाचा एक गरीब भक्त राहत होता. त्याचं आयुष्य खूप म्हणजे दारिद्र्य जात होतं. म्हणजे त्याच्याकडं कोणी नव्हते. आई वडील भाऊ बहीण कोणीच नाही. त्याला तो स्वतः एकटाच होता. पण त्याचं स्वामी समर्थांच्यावर प्रचंड विश्वास होता. म्हणजे त्याचं जर सकाळी उठलं की स्वामी समर्थ, रात्री झोपताना स्वामी समर्थ, दिवसभरातून फक्त स्वामी समर्थ हाच त्याच्या मनात, त्याच्या तोंडात हाच शब्द होता. दररोज सकाळी तो स्वामींच्या फोटोसमोर उभा राहत असे आणि म्हणत असे, स्वामी, माझं काहीच नाही, पण तुम्हीच माझं सर्व काही आहात. मग एक दिवस तो खूप आजारी पडला. विठोबा नावाचा एक माणूस खूप आजारी पडला आणि त्याच्याकडे औषधासाठी पण पैसे नव्हते. कारण त्याला विचारणारे कोणीच नव्हतं. ना आई, ना बहीण, भाऊ कोणीच नव्हतं. फक्त एकच त्याच्या मनात ध्येय होतं की माझे स्वामी मला आहेत, हेच त्याच्याकडं मनात विचार होता. मग गावात थोडीही त्याला मदत करायला तयार नव्हते. मग तो एका झाडाखाली बसून रडू लागला. त्याला स्वतःलाच इतका वाईट वाटू लागले की देवा, माझं तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही, फक्त तुम्हीच आहात आणि ते पण अदृश्य आहात. म्हणजे तुम्ही मला ना दिसत ना माझ्याशी बोलत, ना माझ्यासोबत राहत, काहीच नाही. मग तो बसून खूप दुःखी झाला आणि तो खूपच रडायला लागला. मग त्याच वेळी एक वृद्ध साधू आले आणि त्यांनी विठोबाला पाणी दिलं आणि त्याच कपाळावर हात ठेवत म्हणाले, घाबरू नकोस, मी तुझी सेवा करेन. जे वृद्ध साधू होते तो स्वतः आले आपल्या विठोबाकडे आणि बोलायला लागले. मग विठोबा घरी गेले आणि झोपले. मग त्याच रात्री विठोबाला स्वप्नात स्वामी समर्थ आले आणि त्यांनी सांगितलं, विठोबा, मी तुझं रक्षण करतो, उद्या तुला मदतीचा मार्ग मिळेल. स्वामी समर्थ विठोबाच्या स्वप्नात आले आणि म्हणायला लागले, म्हणजे जर अदृश्य जरी झाले तर आपले स्वामी समर्थ आपल्यासोबत आहेत, आपले महाराज आपल्यासोबत आहेत. हे त्याला रोज वाटायचं की नाही, मला कोणी जरी नसलं तर माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. मी स्वतःचं धैर्य पाळलो की माझे स्वामी अदृश्य जरी असले तरी ते माझे रक्षण करतील. हे त्याला आतून वाटायचे. म्हणजे कोणी जरी नसेल तर माझे स्वामी आहेत माझ्यासोबत, कोणी नसेल तरी. मग दुसऱ्या दिवशी त्याच गावातली जी गोष्ट आहे, एक श्रीमंत माणसाला स्वप्न पडलं की एक गरीब माणसाला मदत करावी लागेल. त्याच्या स्वप्नामध्ये स्वामी समर्थ आले आणि त्यांना म्हणाले श्रीमंत माणसाला की तुला एक गरीबाची मदत करावीच लागेल. मग तो काय केला, गरीब माणसाकडे गेला आणि तो विठोबाकडे गेला आणि त्याच्या औषधाचे, म्हणजे जे तो गरीब होता विठोबा त्याच्याकडे गेला आणि त्याच्या औषधाचा, खाण्याचा आणि राहण्याचा सगळा खर्च तो एक श्रीमंत घेतला हाती. मग विठोबाला तो रोज विचारत असे की तुला बरं वाटतंय का, तुला कसं वाटतंय विठोबा, तुझी तब्येत कशी आहे, अशी रोज त्याला ते श्रीमंत माणूस रोज विचारायला लागला. स्वामी समर्थ महाराज त्याच्या स्वप्नात गेले होते. मग तो स्वतः येऊन विचारायचा. मग विठोबाचे काही दिवसांनी 4 दिवस 5 दिवस असं रोज ते श्रीमंत माणूस येऊन त्याला विचारायला लागला. मग त्याची तब्येत बरी झाली. मग तो स्वामी समर्थाकडे आला, त्यांच्या फोटोसमोरही उभा राहिला. स्वामी समर्थ प्रत्यक्षात येऊन रक्षण केले. त्या दिवसापासून विठोबा रोज फुलं घेऊन स्वामींच्या देवळात जात असे आणि म्हणत असे, स्वामी समर्थ महाराज की जय.